संयुक्त जवान मंडळ उपस्थित सर्व रसिक गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे। या वर्षी सादर केलेला भव्य जिवंत देखावा तर मंडळी, मी खंडोबाचा वाग्या, मी दिमडी वाजवतो. मी हाय खंडोबाची मुरळी, मी घंटा वाजवतो. आम्ही दोघे खंडोबाचं गुणगान गातो, जागर करून पोट भरतो. म्हणून खंडेराया विनंती करतो, देवा खंडेराया, कलियुगात माणूस मंगळावर वस्ती ठोकण्या इतका पुढे गेला या. तरी पण स्वाईन फ्लू, डेंग्यू सारखा रोग पसरला आणि मानवानं देवा पुढे गुडघे टेकली. अगदी बरोबर आहे तुझं. माणूस किती बी सुधारला तरी देवाला शरण जावंच लागतं. होय बघ, जावंच लागतं. देवा खंडेराया, जनतेला या संकटातून मुक्त कर. लेकरावर तुझ्या मायाची पाकर घाल. सर्व जाती धर्मात एकी होऊ दे आणि सर्वांना सुख समाधान शांती मिळू. चालू, रस्ता बंद, इन्व्हर्टर चालू, लाईट बंद, शाळा चालू, अभ्यास बंद आणि देवाच्या गाण्यावर डिस्को डान्स करते. Who are you? माय नेम इज लिंडा. कट घातला लांडा, खंडोबाचं कुत्रा पाडल उघड्या पायाचा करकंडा. समजलं का लिंडा? अगं काय बोलतीस? I don't understand. Understand? You speak मराठी लँग्वेज? अगं बया, वाघ्या, तू इंग्लिश कसं काय बोलतोस? अगे निग्रो पोरं घड्याळ इकत फिरतात ना, असं त्यांच्या माग 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 फिरून मला पण थोडं इंग्लिश यायला लागलं. असं वय. बट आम्हाला मराठी बोलता येत नाही. तुटका फुटका बोलेन. तुझं नेम काय? माझं नाव वाघ्या आणि माझं नाव मुरळी. ओ माय गॉड, वाघ्या मीन्स टायगर. नो टायगर मॅडम, वाघ्या म्हणजे खंडोबाची सेवा करणारा देवदास म्हणतात मला. Who is this खंडोबा? Who is this खंडोबा? खंडोबा माहित नाही? अहो मॅडम, खंडोबा इज हजबंड ऑफ महासाई बानुबाई. ए लिंडा, का उगीच करते इंग्रजीचा फंडा? खंडोबाचा बांधकांडा तुला मराठी समजतंय होय?
ओ येस येस येस. काय येस येस इंग्रजी बोलून तोंडाला आला फेस. आयला अवघड आहे बाबा हे केस काय रे? हा ए मॅडम तू मराठीत स्पीक. हा. खंडोबाला अर्पण कर मानाची काठी, भंडारा खोबऱ्याची वाटी, चांगला नवरा मिळेल तुझ्यासाठी. व्हाय नॉट, श्युअरली. आय सॅल्यूट टू खंडोबा. बरोबर आहे बरोबर आहे. लिंडा मॅडम तुझं गाव कुठलं आणि तू इथं कशासाठी आली? आम्ही अमेरिकाहून आलेले असते. आवडी लागून. अरे बाप. मराठी संस्कृतीचा PhD करण्यासाठी आले असते. PhD करायला. हो वा. तुम्ही गॉड सॉन्ग म्हणा, आम्ही कॅमेरानं शूट करते. ओके. अगं बघ 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 मुरळे, आपली लोककला आता अमेरिकेत जाणार. होय, होय, होय. खंडोबाचं गाणं गायला हा. सुरुवात कर. येतो, येतो. जय मल्हार. वा, 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 वा. देवाच्या मुरळी भांडायला उतरी, येऊ तुझ्या दरबारी, येऊ तुझ्या दरबारी. ए, सोन्याची जे तुरी गडाला 9 लाख पायरी. ए, सोन्याची जे तुरी गडाला 9 लाख पायरी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. देव मल्हारी भक्तांचा कैवारी. देव मल्हारी भक्तांचा कैवारी. देव मल्हारी भक्तांचा कैवारी. हनुमाळ साराणी त्याची सुंदरी. हनुमान राणी त्याची सुंदरी. हनुमान राणी त्याची सुंदरी. साई तयाची येते गडावर अबलक घोड्यावरी, अबलक घोड्यावरी. ए सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. ए सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. सोन्याची जेजुरी गडाला लहानपणाची मी झाले मुरळी बालपणाची. लहानपणाची मी झाली मुरळी बालपणाची. लहानपणाची मी झाले मुरळी बालपणाची. लहानपणाची मी झाली मुरळी बालपणाची. देव दरबारी नाचाचे गान गाऊन मुखानं. दरबारी नाचाचे गाणं गाऊन मुखानं. एक हातामध्ये काठी, एक हाती चुंचुन. एका हातामध्ये काठी, एका हाती चुंचुन. पिवळी साडी नेसून आले चोळी खेळाची. लहानपणाची मी झाले मुरळी बालपणाची. लहानपणाची मी झाली मुरळी बालपणाची. Oh God, ही सॉन्ग ऐकून आम्हाला समाधान मिळाला. ओके. माहिती वाय म्हणजे डायरेक्ट आमचं तसं आहे. आमचं गाव आणि आमचं देवच तसं आहे ना. आमचा देव नवसाला पावणारा, भक्तांच्या हाकेला धावणारा, त्याच देवाची सेवा आम्ही जे नंबर करणार. कारण आमच्या घराचा वंश वाढत नव्हता, म्हणून पहिला मुलगा झाला की खंडोबाला सोडीन असं नवस आमच्या आईने बोललं होतं. आणि पहिला जन्म माझा झाला म्हणून माझ्या देवाला सोडला आणि म्हणून मला लोक वाघे म्हणतात. तसंच माझ्या आईनं सुद्धा खंडोबाला कौल लावला आणि पहिली मुलगी म्हणून माझं देवासंग लगीन लावून मला मुरळी करून सोडली. मग आम्ही दोघं पण देवाचं दास आहे. Oh, I see. ए आयशी अगं आयशी नव आयशी बीशी काय नव. बऱ्याच वर्षामाग पुराण काळात मणिमल्ल नावाच्या दुष्ट राक्षसाला ठार करण्यासाठी शिवशंकरांनी अवतार घेतला आणि तलवारीनं म्हणजे खडगानं त्या राक्षसाचा वध केला. बरोबर आहे की नाही गं? अगं त्यावेळी शंकराचा अवतार मार्तंड भैवाच्या हातात खडक होतं म्हणून त्याचं नाव खंडोबा पडलंय. खंडोबा. कळलं का? गुड गुड. काय समजलं का? का नुसतंच गुडगुड म्हणत गुडगुड करतीयास? वाघ्या, यू जस्ट टोल्ड मी रिअल स्टोरी. ओके. ही काय ग माझ्या बारबारा मोरी, ही फार मोठी आहे स्टोरी. श्री विष्णूने कानातील मळापासून 2 राक्षस निर्माण केलं आणि तेच हे मणिमल्ल राक्षस पृथ्वी तलावर त्यांनी जनतेवर लई अत्याचार सुरू केला. अगं ऋषी मुनींच्या आश्रम काय उद्ध्वस्त केले, अगं आगी काय लावल्या, देवासनी सुद्धा फार त्रास दिला त्यांनी. आणि म्हणून देवादिकांनी आणि ऋषींनी महादेवाचा म्हणजे शंकराचा दावा केला. नारायण नारायण धावा धावा शिवशंभू शंकरा धावा धावा त्राही माम त्राही माम. मणिमल्ल राक्षस निरपराध लोकांची हत्या करत आहेत, माय भगिनीवर अत्याचार करत आहेत. जागा
जागोजागी रक्तांचा सडा पडतोय. शिवशंभू शंकरा धावा धावा, या मनिमल्ल दैत्यांच्या पासून धरतीचं रक्षण करा. शिवशंकरा, धरतीचं रक्षण करा. धावा. शांत व्हा शिवशंकरा, शांत व्हा. नाही मुनिवर, जेव्हा त्या क्रूर मणिमल्ल राक्षसांचा नायनाट करील तेव्हाच मी शांत होतो. आमचा क्रोधाग्नी भडकला. आमची मानसकन्या ऋतकुमारी म्हणजेच महामारी आमच्या या जटांमधून जन्म घेईल आणि तीच आपणा सर्वांचं रक्षण करेल. महामारी प्रकट हो, प्रकट हो महामारी, प्रकट हो महामारी, प्रकट हो, प्रकट हो महामारी, प्रकट हो. महामारी, पृथ्वी तलावर जा आणि मणिमल्ल राक्षसांचा नाश करूनच परत येईल. जशी आज्ञा. नारायण नारायण. शिवशंकरा, हे कार्य एकट्या ऋतुकुमारीला जमणार नाही, पेलणार नाही. त्यासाठी आपण सुद्धा पृथ्वी तलावर जावं. ठीक आहे ऋतकुमारी, तू पुढे जाऊन त्या मणिमल्ल दैत्यांना युद्धाचे आव्हान कर. मार्तंड भैरवाच्या अवतारात येऊन आम्ही त्यांचा नाश करू. जशी आज्ञा. शिवशंभूचा अवतार देव खंडोबा मल्हारी, खंडोबा मल्हारी, देव खंडोबा मल्हारी. खंडोबा मल्हारी देव खंडोबा मल्हारी, खंडोबा मल्हारी देव खंडोबा मल्हारी. आनंद घेतला घेतला, अवतार तो घेतला घेतला, अवतार तो घेतला घेतला. मार्तंड भैरव प्रकट झाले देव भुवारी, मार्तंड भैरव प्रकट झाले देव भुवारी. शिवशंभूचा अवतार देव खंडोबा मल्हारी, खंडोबा मल्हारी, देव खंडोबा मल्हारी. खंडोबा मल्हारी देव खंडोबा मल्हारी, खंडोबा मल्हारी देव खंडोबा मल्हारी. वाव, का वडापाव तुरी समजली का? काय मॅडम आहे लिंडा. व्हेरी टेरर स्टोरी. तेरस आईला ही म्हणजे तेरस वाटते काय तुला? थांबा जरा. पुढचं काय पाहिजे सांग पुरी. म्हाळशा अँड बानुबाई कोण असते वाघ्या? अरे कोण काय कोण विचारती? त्या खंडोबाच्या बायका आहेत दोन, माळसा लिंगायत वाहण्याची. आणि बानाबाई लेख धनगराची. Oh, means no triangle. हो मॅडम, नो ट्रायंगल, व्हेरी सेफ अँगल. दिस इज स्टोरी इज व्हेरी ओल्ड बट आय टोल्ड. हे मुरे असं कोण ते सांगितलं? म्हाळसा म्हणजे विष्णुदेवाचं मोहिनी रूप. समुद्र मंथन म्हणजे काय सांग बाबा हिला. अरे लिंडी, समुद्र मंथन मीन्स द बिग माउंटेन इन सी. म्हणजे मेरू पर्वत समुद्रात घालून घुसळींग. तुला सांगतो, एका साईडला देवानं दुरीनं घुसळींग आणि तिकडे देव वडील आणि इकडे राक्षस वडील. वडताच्या मुद्दार झाला. समुद्रातनं चौदारातनं वर आली. त्याबरोबर दारूचा घडा आणि अमृताचा घट वर आला. आणि अमृत नामर होण्यासाठी राक्षस धडपडू लागले. आणि हे बघून विष्णूंनी सुंदर देखण्या मुलीचं रूप घेतलं. हो रिअली?
मॅडम राक्षसांना बोलवून देवांना अमृत पाजलं आणि राक्षसांना दारू पाजली. देवा अमर झालं, पण विष्णूचा मोहिनी अवतार बघून शंकर उदास झाले. मोहिनी स्त्री ही हे विष्णूचं रूप होतं हे शंकरांना कळलं. तसं विष्णुदेव म्हणालं, हे शिवशंकरा नाराज होऊ नका, मी लिंगायत वाण्याच्या घरी जन्म घेईन आणि मार्तंड भैरवाच्या अवतारात असताना मी तुमच्याशी लगीन करीन. अहो तीच ही माळसा. मानुबाई त्याचं काय झालं लिंडाबाई? इंद्रदेवाच्या 7 पोरी, त्यातली एक पोरगी इंद्रदेवाचा शब्द मानत नव्हती, म्हणून इंद्रदेवांनी तिला हातात बाण देऊन छोटी करून पृथ्वीवर रानात सोडून दिली. अगदी बरोबर. आणि तीच ही मुलगी रानाच्या धनगराला सापडली. अगं तिचं नावच बाणाबाई. ही तिची दुसरी कथा आता आहे. अगं ती कथा अशी आहे, पार्वतीच्या एका दासीचा जीव शंकरावर काढला. तिनं शंकराला आपल्याशी लग्न करण्याची विनंती केली. तेव्हा मार्तंड भैरवाच्या अवतारात लग्न करीन असं शंकराने तिला वचन दिलं. आणि ह्याच धनगर वाड्यात माझा देव मेंढपाळ होऊन शिरला. What is the मेंदू पाळ? यो शेंगदाणा तू हरभऱ्याची डाळ याच्या जवळ जाऊ नको बाळ. सुरक्षित अंतर पाळ, नाहीतर घालल दिव्याची माळ. काय पण बोलू नको मुरळे. हा. हे बघा लिंडा मॅडम, मेंढपाळ म्हणजे मेंढ्याचा रक्षक. चंदनपूर गावच्या धनगराची लेक बाणाबाई वेडापायी खंडोबा देव धनगरवाड्यात शिरला आणि मेंढर सांभाळत बसला. धनगरवाड्यात घुसला तेव्हा धनगरवाड्यात घुसला, धनगरवाड्यात घुसला तेव्हा धनगरवाड्यात घुसला, धनगरवाड्यात घुसला तेव्हा धनगरवाड्यात घुसला, धनगरवाड्यात घुसला तेव्हा धनगरवाड्यात घुसला. बाजूच्या नादी फसला का बाया धनगरवाड्यात घुसला, बाजूच्या नादी फसला का बाया धनगरवाड्यात घुसला. नाही तुला गणपतीला गणपतीच्या शारदाला मल्हार पिवळा झाला हळद लागली, हळद लागली बानाई तुला. खंडोबा नवरा झाला हळद लागली, हळद लागली बानाई तुला. खंडोबा नवरा झाला हळद लागली. नारायण नारायण. लग्न घटिका समीप आली. कैलासावरून महादेवांचं वऱ्हाड निघालं आणि साक्षात भस्म विभूषित शिवशंकर माता पार्वतीसह मल्हारी मार्तंडांच्या विवाह सोहळ्यासाठी आले. नारायण नारायण. हाथ जोड़ के बोली कवरता हरियाणी में एक सुनो बोले स्वामी, मैं तो दासी जन्म जन्म की
दिला अरे भूकता गरजत मला र भक्त घरी आला येळकोट सदानंदाचा येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट